नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मस्त मजेत आनंदीच राहा. वैशाल व्लॉग स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे अभ्यंगस्नान, दिवाळीतला एक दिवस. आणि बाहेर म्हटलं गार्डनमध्ये आज कोणकोणती फुले आलेत बघूया, म्हणजे ती देवपूजेसाठी सुद्धा घेता येतील. आणि अमावस्यासुद्धा आहे, त्यामुळे सकाळपासून सगळीच घाईगडबड चालू होती. आता मुलं अभ्यंग स्नान करून आलेत, मिस्टरसुद्धा केलेले आहेत. सगळ्यांचा नाश्ता फराळ वगैरे झालेला आहे. म्हटलं बाहेरचा व्ह्यू एकदा बघून आत गेलं की आणि दिवसभराची कामे मला बाकीची करायची आहेत, त्यामुळे परत मला बाहेर यायला रात्रच होईल. मग संध्याकाळचा व्हिडिओ काय बनवता येणार नाही, म्हणून म्हटलं सकाळचा व्ह्यू एकदा बघून जाऊयात. किती बहरल्यात बघा, हे मखमलीची झेंडूची फुलं दिवाळीतच उमलतात. छान असं बाहेरचं सुद्धा वातावरण आणि घरसुद्धा खूप छान दिसत आहे. आकाशकंदील घराला सकाळचा कसा दिसतो हे बघण्यासाठी मी बाहेर आली होती. तर कमळाची फुलं वगैरे उमललेली आहेत. आता हे कमळाची रांगोळी मी हातानंच काढली आणि छाप बाकीचे उठवलेले आहेत, कारण आजच मी लक्ष्मीपूजनची आणि अभ्यंगस्नानची रांगोळी काढलेली आहे. उद्या वेळ मिळेल नाही मिळेल. आता मुलंही पटाके उडवून आत गेलेली आहेत आणि बंदुकीच्या उडवल्यात. मला लहानपणीची ह्या पटाक्यावरून फार आठवण झाली. आता वाजलेले आहेत 12:30. तर घड्याळे बंद पडले एक, म्हणून मिस्टरने खाली काढलं, दुसरं लावलं. तर सकाळच्या जेवणामध्ये बघा, मी भेंडीची भाजी, नाश्त्याला उपीट केलं होतं आणि मला करायचं आहे मसाले भात. त्यामध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो घालून असं छान असा बिर्याणी टाईप करायचं आहे. त्याची थोडी फार तयारी करून घेतली. आणि कालची आमटीसुद्धा शिल्लक आहे, ती उकळूनसुद्धा मी ठेवली, मुगाची उसळ वगैरे. आणि आता सगळं जेवून खाऊन झाले. आता म्हणले एक अर्ध्या तासात आपला क्लीनअपचा व्हिडिओ राहिला होता. म्हटलं तुम्हाला मी लक्ष्मीपूजनच्या अगोदर वगैरे दाखवेन क्विकमध्ये कसं मी लक्ष्मीपूजनसाठी रेडी होण्यासाठी क्लीनअप म्हणजे चेहरा क्लीनअपचा व्हिडिओ बनवणार होते, ते सांगितलं होतं. तेच मी आता दाखवायला लागले. तर हे नॉर्मल दूध आहे, म्हणजे दूध तापवून गार झालेलं आहे. तेच मी चेहऱ्याला अशा पद्धतीने चोळून लावायचं आहे हलक्या हाताने. आणि दूध कसं ऑब्झर्व करतं आपलं स्किन, आणि शक्यतो कच्चं वापरतात. मी इथं हे वापरलेलं आहे नॉर्मल. आता हा स्क्रब आहे एव्हरयूथ कंपनीचा, आणि तो मिस्टरांनी आणला होता. म्हटलं कोणत्या आणतात तेच मी वापरत असते, तर तोच घेतलेला आहे. आणि स्ट्रोक देत असं दोन्ही हाताने बघा गोल 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 आपल्या गालापाशी, नाकाला आणि कपाळाला एक 5 ते 7 मिनटं असं मी करते. डोळ्याला बघा. आणि सगळं झालं की टॅप 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 मोशननं करायचं आहे, कारण चेहरासुद्धा आपला हे झाला पाहिजे, रिलॅक्स झाला पाहिजे. हनुवटीचे स्ट्रोक बघू शकताय. मी फास्ट फॉरवर्डमध्ये घेतला आहे, कारण हा खूप वेळ झालं करत होते मी असं. बरेच दिवसानं ॲक्च्युली माझं स्किन केअर केलेलं आहे अशा पद्धतीनं. तर मी म्हणते डेली रुटीनमध्ये करूया, तर होत नाही. बघा मी टॅप टॅपसुद्धा केलं आणि दूध लावलं आहे त्याच्यावरतीच हे केलं. आता हा पिलॉप मास्कसुद्धा एव्हरयूथ कंपनीचाच आहे, तो सिम्पल घेतलेला आहे. पहिली स्टेप आपण दूध लावलं, दुसरी स्टेप स्क्रबिंग केलं आणि तिसरी स्टेप पॅक लावायचं आहे. मी होममेड शक्यतो वापरते. आता हा आणला आहे तर कशाला वया घालवायचा, म्हणून मी हा लावत आहे. एक इन्स्टंट ग्लो येतो ह्यामुळे. तर लक्ष्मीपूजनला अशा पद्धतीच लावलं तर छानच होतील. तर संध्याकाळचा बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी मी गेले होते. तर छान आकाशकंदील, माळा, रात्रीचं छान असं वातावरण दिसत होतं. दिवाळीचा फिलिंग काय वेगळाच येतो. दिवे वगैरे, आकाशकंदीला एक पॉझिटिव्ह एनर्जीचा किंवा पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामध्ये. तर ॲक्च्युली हा व्हिडिओ मी स्टेटसला ठेवण्यासाठी काढत होते, आणि ह्याच्यामध्ये कट्स वगैरे भरपूर मी दिलेले आहेत, आणि व्हॉट्सअप स्टेटसला तो व्हिडिओ ठेवला होता. आता संध्याकाळी जेवणासाठी मी डाळीची आमटी, बटाट्याची भाजी
आणि भात आपला मसाले भात केला होता आणि चपात्या केला होता. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.